सुप्रभात मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मोगलीज ऍडव्हेंचर्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत नवीन गडाला भेट देण्यासाठी, ज्या गडाचे नाव आहे सुधागड. सुधागडला भौर संस्थानाचे वैभव मानले जाते. पूर्वी या गडाला भोरप सुद्धा असे म्हटले जात असे. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाले आणि या गडाचे नाव सुधागड आणि साधारणतः 590 मीटर अशी या गडाची उंची आहे, जे आहे 1935 फूट. तर मित्रांनो, आपल्या या सफरीमध्ये सामील व्हा आणि आपल्या ट्रेकिंगचा आनंद घ्या. सुप्रभात मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? तर आज आपण आलो आहोत सुधागडला. पहाडीपासून जवळ असलेला सुधागड हा आज गड आपण पाहणार आहोत. पाहू शकता, ही सुंदर अशी सुधागडची पाटी पाहण्यास मिळते आपल्याला. तर आपण आता इकडनं जाणार आहोत सुधागडकडे. आज आपण पालीपासून जवळ असलेल्या या दर्या गावात ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या शाळेच्या भिंतीवरती आहे. तर मित्रांनो, तसे पाहायला गेले तर या गडावर जाण्यासाठी प्रमुख 3 वाटा आहेत, पण आज आपण दर्या गावातून जात आहोत. अरुंद अशी पायवाट आहे आणि गावातून जाते ही पायवाट किल्ल्याकडे. आजूबाजूला असे छोटे छोटे घर पाहायला मिळतात. मित्रांनो, असे बाणाचे निशाण केले आहेत, ज्याने कोणी केले आहेत. खूप चांगले, आपल्याला तेवढाच आधार भेटतो वरती चढण्यासाठी. किती मोठे असे मुंग्यांचे वारूळ पाहण्यास मिळते. तर मित्रांनो, सुधागड हा किल्ला फारच प्राचीन असा आहे. या परिसरात अस्तित्वात असणारे ठाळाने लेणी ही तब्बल 1200 वर्ष पूर्वीची. यावरून अनुमान लावले जाते की सुधागड देखील तितकेच जुने किल्ले असावे. दुपारच्या 12:30 वाजता आपण गड चढायला घेतोय. ऊन तुम्ही पाहू शकता किती आहे. तापमान सुद्धा खूप वाढलेलं आहे. मित्रांनो, आता वॉच टॉवर वरती जाऊन पाहणार आहोत कसं दृश्य दिसतं. मित्रांनो, आपण आहोत आता वॉच टॉवर वरती. इथून आपण पाहू शकता अप्रतिम असं गडाचा दृश्य पाहायला मिळते. वॉच टॉवरच्या इथून पुढे आल्यावरती आपल्याला लागते ही मळलेली पायवाट. त्या पायवाटेने आपण पुढे चालत राहणार आहोत. तर मित्रांनो, आपण नीट जर पाहिले तर आपण पाहू शकता कसे कातळामध्ये फोडून हे बुरुजाचे निर्माण केले आहे. वरती चढताच बुरुजाच्या बाजूने आपण पाहू शकता, इथून आपण आलो वरती आणि इथे आपल्याला मेन प्रवेशद्वार पाहण्यास मिळते, ज्याला पाचापूर असे सुद्धा म्हटले जाते. त्या काळी इथे दिवे वगैरे ठेवण्यात येत होते आणि या साईडला पहारेदारांसाठी सुद्धा सोय केली असावी. ढासळले आहे, पाहू शकता आपण. वरती येताच आपल्याला दिसते ही तटबंदी, जी अजूनही भक्कमपणे उभी आहे. इथून थोडे वर येताच आपल्याला मिळते कातळात खोदून केलेल्या शिड्या. ते या साहाय्याने आपल्याला वरती जायचंय. त्या शिड्या संपताच थोडं वरती आल्यावरती आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपल्याला शिडी पाहण्यास मिळते लोखंडाची. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या मागे आहेत हे लोखंडाच्या शिड्या, ज्या आपल्याला खालच्या रोड पासूनच दिसलेल्या रोडवरूनच दिसतात आपल्याला. आपण आता चाललोय वरती. तर पाहू शकता मित्रांनो, इथून दिसणारे हे दृश्य. तर मित्रांनो, पाहू शकता त्या शिड्यांनी वरती आल्यावरती आपल्याला भेटतं हे
सिमेंटचे आणि दगडाचे बनवलेला कट्टा पाहण्यास मिळते. मस्त असे झाडाच्या सावलीमध्ये बांधलेला आहे. इथे आपण विश्राम करू शकतो. आपण विश्राम न करता बघू शकता मित्रांनो, आपण आता चाललोय पायवाटेने. तिथून पुढे आल्यावरती आपल्याला लागते ही अरुंद अशी पायवाट. इथे सुद्धा आपण भटकू शकतो, थोडी काळजी घ्यावी. पायऱ्या संपताच पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या पायऱ्या पाहण्यास मिळतात व लोखंडी पोलचा सुद्धा आधार इथे चढण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो, अजूनही भिंत भक्कम आहे. तर मित्रांनो पाहू शकता, आजही थोडेसे सुस्थितीत आपल्याला गडाच्या पायऱ्या पाहण्यास मिळतात. अर्ध्या ढासळल्या आहेत, अर्ध्या अजून सुद्धा भक्कमपणे उभ्या आहेत. पाहू शकता आपल्याला किती घाम आलाय. आपण ट्रेकिंग चालू ठेवणार आहोत. तर चला. व आपण पाहू शकता, आपण येऊन पोहोचलो महादरवाजापाशी. आपल्याला भेटते आपल्या उजव्या बाजूला पाहण्यास हे भक्कम असं बुरुज. तर महाराजांची ही युक्ती होती की आपल्या शत्रूला जरी आपले किल्ले किंवा गड दिसले, पण त्यांना आपल्या किल्ल्याचा मेन दरवाजा कधीही सापडत नसायचं. आपण तिकडनं सुरुवात केली. तिथे आपल्याला वॉच टॉवर पाहण्यास मिळाले होते. तिथून आपण आता अर्ध्या तासात एवढ्या वरती आलोत. पाहू शकतो थोडेसेच वर चालत येतं आपल्याला लागतं हे बुरुज, ज्या बुरुजाचे नाव आहे चिलकती बुरुज. मित्रांनो आपण आता चाललो चिलकती बुरुजाकडे. तर आपण सध्या ज्या बुरुजावरती उभे आहोत त्या बुरुजाचे नाव आहे चिलखती बुरुज. पाहू शकता. आणि इथून आपले दृश्य पाहण्यास मिळते अप्रतिम असे. तिथे एक जरी चूक केली तर आपण डायरेक्ट खोल दरीत जाऊन पडू शकतो. पाहू शकता तुम्ही, खूप भयानक असं आहे. पाहू शकता तुम्ही इथून खोल अशी दरी आहे. तर मित्रांनो, त्या काळी या बुरुजावरून आपल्या शत्रूवरती नजर ठेवण्यात येत असावी. या चिलकती बुरुजाच्या आपण जवळ आलो आणि इथे आपल्याला छोटस भुयारी मार्ग पाहण्यास मिळते. इथे आपण वाकून जायचंय. किती छोटस असं प्रवेशद्वार हे आपण पाहू शकता. या प्रवेशद्वाराच्या इथून आपण खाली आल्यावरती आपल्याला पाहण्यास मिळते ही बुरुजाची तटबंदी. पाहू शकता तुम्ही. इथून शत्रूवरती नजर ठेवण्यात येत होती. जर आपण बुरुज चढून वरती आलो डाव्या बाजूला तर आपल्याला पाहण्यास मिळते ही चोर मार्ग किंवा चोर वाट. पाहू शकता. जर कधी शत्रूने हल्ला केला तर या मार्गे आपण सुखरूप खाली पोहोचू शकतो. त्या काळी या रस्त्याचे ते उपयोग होते. अप्रतिम. अजूनही आपल्याला चिलकती बुरुजाचे अवशेष पाहण्यास मिळते. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप छान वाटत असेल इथे, खास करून पावसाळ्यात. पाहू शकता आता सगळं सुका आणि भकास पडले, पण पावसाळ्यात एकदम हिरवेगार असे रान असेल. तसं थोडा सोपाच आहे गड चढण्यासाठी, फक्त थोडा उंच आहे आणि पायऱ्या अशा एकदम सरळ आहेत म्हणून ते थोडा आपल्याला दम लागतो. नाहीतर तसं चांगला आहे गड, एकदम सोपं आहे.
खूपच असा थकवण्यासारखा चढाई आहे आपली इथे. खूप जास्त चढावं लागते. आपण एक जरी गडांवरती गेलो तर त्या गडावरून आपल्याला दुसरा गड दिसतील व आपण त्या गडावरती नजर ठेवू शकतो. अशी रणनीती होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. त्या साईडला आहे तालीबाली, तसेच या डोंगराच्या मागे आहे माथेरान. आपण आता जाता ध्वजस्तंभाकडे. इथून पाहू शकता काय दृश्य आहे. खूप भारी असे वाटते. मोठा देऊळ आहे का बोलता? चालेल, बघतो मग. चला, धन्यवाद बाबा. हा हा, चालेल. पाहू शकता मित्रांनो, आपल्याला भेटलेले हे आजोबा. त्या आजोबांनी आपल्याला थोडं मार्गदर्शन केलं आणि सांगितले इथे वरती मंदिर आहे, आपण त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. पाहू शकता मित्रांनो, इथून आपल्याला दिसतंय खूप सारे गड आणि किल्ले. आपल्या समोर आहे ते तालीबेल किल्ला, पाहू शकता. आणि आपण आता आलो कमळ तळे महादेव मंदिर सिद्धेश्वर इथे. आपला भगवा बघा असं मानाने फडकतोय आणि आपण आता चाललो मंदिराकडे. आपण आता इथे आपले बूट काढणार आहोत. कृपया आपण मंदिरात जाताना चपला व बूट बाहेरच काढावे. सुंदर अशी शंकराची पिंडी पाहण्यास मिळते. शिवशंकराचे आपण दर्शन घेणार आहोत. जय भोलेनाथ. तर हे आहे असे आणि सुंदर अशी आपल्या नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा पाहण्यास मिळते. थोडी खूप सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहेत ह्या मूर्तीवर. पुढे आल्यावरती आपल्याला पाण्याचे टाके पाहण्यास मिळते. छोटासा हौद आहे इथे. गेलं तर मित्रांनो पाहू शकता किती असे पसरलेले माळरान आहे इथे. पाहू शकता तुम्ही, जिथे जाल तिथे आपल्याला काही ना काही पडके अवशेष दिसत आहेत, दगड दिसत आहेत व दगडांच्या छोटे छोटे इमारती दिसत आहेत आणि तळे सुद्धा पाहण्यास मिळते. इथे कदाचित राजवाडा असू शकतो तेव्हाच्या काळे. आपण तिथे जाऊन बघणार आहोत काय नक्की. आपण त्या पडक्या इमारतीच्या इथे आलो आणि आपल्याला एक छोटस प्रवेशद्वार पाहण्यास मिळते. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यावरती पाहू शकता सगळं ओसाड पडलंय. मित्रांनो पाहू शकता इथे काही पडके अवशेष आहेत आणि तटबंदी आहे. पाहू शकता मित्रांनो, मंदिराच्या मागे असलेले हे पाण्याचे टाके, जे अजूनही त्यात पाणी वाहत आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्याला वानर सेना पाहण्यास मिळते इथे. आपण या स्तंभाकडे आलो होतो. वानर सेना आपली पळून गेली. तर मित्रांनो, आपण नीट पाहायला गेलो तर पाहू शकता आपल्या मागे सगळे ओपन असे माळरान आहे. सगळे ओसाड असे माळरान आहे इथे. खूप जास्त भटकण्याचे शक्यता आपण नाकारू शकत नाही, कारण की जिथे आपली नजर जाते
तिथे असे भकास असे आपल्याला माळरान पाहण्यास मिळते. हे अजून एक छोटस तळ पाहण्यास मिळते. मित्रांनो, नीट पाहिले तर आपण पाहू शकतो इथे मोठेसे असे राजवाडे असू शकतं. तर त्या राजवाड्यांची ही पाहू शकतो आपण तटबंदी आहे छोटीशी. ह्याच्यावरती मोठमोठ्या इमारती असू शकतात तेव्हाच्या काळी. तुम्ही पाहू शकता जर तुम्ही हरवले, कारण का इथे हरवण्यासाठी आपण लगेच हरवू शकतो, कारण का खूप जास्त मोठी माळरान आहे इथे. तर आपण लक्षात ठेवा, हे जे अवशेष आहे गडाचे, तर हा आपण पाहायला गेलो तर मध्ये आहे. तर या मध्ये आपण येऊ शकतो हरवल्यावरती. आणि आपल्याला लक्षात ठेवायचंय, पुढे आपण पाहू शकता भगवा आपला फडकतोय, तर ती झेंड्याची निशाणी लक्षात ठेवायची, जेणेकरून आपण सहजासहजी हरवणार नाही. आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि आपण धावत जात आहोत. मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे आपला हा किल्ले पाहून झाले आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, पाहू शकता आपण आलो होतो गड सर करायला. आपल्याला 2 सर भेटले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मित्रांनो, सुधागडला आलो होतो. हा मित्र मला भेटला आहे. काय नाव तुझं? कौस्तुभ पाटील भेटला आहे. आणि त्यांनी आमच्या मागून येऊन पूर्ण किल्ला सर करून परत आम्ही सोबत आलाय. म्हणजे त्याचा हा जवान आहे, शूरवीर आहे, एनर्जी आहे. अशाच पद्धतीने सगळ्यात एनर्जी असावी. गड किल्ले फिरल्यामुळे काय होतं, आपल्या महाराजांचं, मावळ्यांचं जे शौर्य आहे, शौर्याचं प्रतीक आहे, ते आपल्याला कळतं. आपण जसं पुस्तकात फक्त छत्रपती वाचले म्हणून छत्रपतीचा पुत्र बघलं म्हणून छत्रपती समजणार नाही. जोपर्यंत तुम्ही गडावर जाणार नाही, गडावरच्या जाऊन ती माती, तिथले वाडे, तिथे किल्ले, तिथले मंदिर असेल, तिथल्या वीरगळ असेल किंवा समाधी असेल, तुम्ही पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा इतिहास समजणार नाही. आणि एका गडावर जायला किती ताकद लागते, किती मेहनत लागते, किती एनर्जी लागते ते समजणार नाही. म्हणून गड किल्ले फिरा आणि महाराजांचे, मावळ्यांचे, शौर्यांचे प्रतीक आपण जपा. तिथली माती आपल्या घरी न्या, ती आपल्या कपाळी भाडी लावा, तिचे पूजन करा, त्या शूरवीरांची आठवण करा. आणि तुमचा काही सुट्टी दिवस असेल किंवा काही वेगवेगळे वाढदिवस असेल किंवा लग्न समारंभ असेल, काही एखादा आनंद उत्सव असेल, तुम्ही ते येऊन साजरा करू शकतात. आणि गड किल्ल्यात स्वच्छता बाळगा, कचरा करू नका, झाडं, वृक्षरोपण त्यांची काळजी घ्या आणि आपण स्वतःची पण काळजी घ्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. माझं पण शौर्य ट्रेकिंग चॅनल आहे, त्याला पण लाईक करा, सबस्क्राईब करा. काम गाळलंय आपल्या मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी. हो सर. गावात 40 किलोची माती जमा केली होती. उरलेली माती. जय शिवराज, छत्रपती शिवाजी महाराज की जे आपण 40 किल्ल्याची माती जमा केली, त्यातली उरलेली माती आपण आज आपल्या शेतामध्ये आपण टाकत आहोत. माती त्यांच्या रक्ताने पावन झालेली माती आहे. त्या शूरवीरांच्या, महामावळ्यांच्या, त्यांच्या आपल्याला अभिमानास्पद आपल्या शेतामध्ये त्यांच्या पावन मातीला आपण इथे अर्पण करत आहोत. सोबत आहे शौर्य, सोबत आलेले आपले ढगे साहेब ते पण गड किल्ले माझ्यासोबत भरपूर. त्यांनी आतापर्यंत 3 किल्ले केलेले, राजमाची असेल आणि आज सुद्धा गड असेल. तर त्यांचं बोला थोडं काहीतरी माहिती द्या. जय जिजाऊ, जय शिवराय. माझ्या ठिकाणी सुद्धा गड पाहिला आणि खूपच काही शिकण्यासारखं मिळालं की हा किल्ला चढते वेळेस जो स्टॅमिना लागला तो खूपच अंगाचं किंवा स्वतःच जे काही कमी पडतोय आपण ते मला स्वतः म्हणजे उणीव जाणवली की मला आणखीन काय प्रयत्न करून आणखीन गड किल्ले बघितलं पाहिजे. गड किल्ले कशासाठी बघितलं पाहिजे की जे इतिहास आज लोप होत चाललेला आहे तो इतिहास पगड जातीला माहिती पाहिजे. जणू करून आपल्याला जेव्हा तुम्ही गड किल्ले पाहचाल की त्याची डागडुजी कशी आहे, त्याची निर्मिती कशी आहे, त्यामुळे आपला एक विचारसरणी आपले विचार परिपक्वता, आपले जे आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे, ते तरुण वर्ग जो आत्महत्या करण्याकडे वळत आहे त्याला बरेचसे चालना देणार आहे. आता मी इथला सुधागडचा मी सर्वात चांगला म्हणजे प्रवेशद्वार आहे, त्याला आपण काय म्हणतो महाद्वार. तो अक्षरशः एवढा सुंदर आहे की ते माझ्या कल्पनेत सुद्धा पण बाहेर आहे.
आणि मी पण रायगडावर गेलो होतो. अक्षरशः तिथं असं वाटलं की जिथं मी जेव्हा मी रायगडावर चढलो असं वाटलं की मी इथं नाहीच आहे. फक्त मला तिथलं असं भेटलं की खूपच छान आहे. सर्वांनी यावं, बघावं आणि जरूर बघावं. आणि त्याच्यातला बराचशा गोष्टी शिकण्यासारखी आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. जय जिजाऊ जय शिवराय. अशाच पद्धतीने त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आत्महत्या जर रोखायची असेल तर तुम्ही इथली जी कष्ट संघर्ष करण्याची जी पद्धत आहे महाराजांची त्यावेळेस काळात, तर खरंच तुम्ही आपण छोट्या छोट्या कारणावर आत्महत्या करतो. मला वडील रागवले, मला ही वस्तू नाही भेटली, ती वस्तू नाही भेटली, अशा छोट्या छोट्या गोष्टी न रागवता जर तुम्ही गडावर या छोट्या गोष्टीने हा दगडा कसा कोरला असेल, वाडा कसा बांधला असेल, इथे ह्या एवढ्या मोठ्या वाडे म्हणजे हा दगड कसा घेऊन गेले असेल, हे जर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या तर तुम्ही आत्महत्या करणार नाही. हे जीवन अनमोल आहे. जीवनाचा सदुपयोग करा. जीवनात आल्यानंतर एका गोष्टीत अपयश आले म्हणून ती आपण आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलू नका. जीवन जर जगत असेल तर असे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही शिक्षणात असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही नाव कमवू शकता. जर शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलंय. चला मित्रांनो, खूप काही विषय सांगण्यासारखा आहे. भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय. जय जाऊ जय शिवराय. आणि आपले गाईडच आणि हे काका आपले तिथे मंदिरावर आणि आम्हाला वरती हे काका भेटले. गुरव आहे. गुरव समाजाचे महाराजांची दुसरा राज्याभिषेक केला होता 24 सप्टेंबर 2024. दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबरचा त्या समाज हा गुरव समाजाने केला होता. म्हणून हे गुरव समाज आज पण तिथे वरती आपले पूजेचं काम करतात. आपल्या गडावरती येणाऱ्या लोकांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था करताय. तर हे काकाला संपर्क करा. त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन जर टाकून देणार आहोत. धन्यवाद. 8459 16 65 89. धन्यवाद काका. काका तुम्ही सेवा करता, चांगलं आहे. आजही गड किल्ल्यावरती सेवा करता. धन्यवाद. पहिला तिथून चालायचं. हालतंय आपण उंची जास्त आहे ना, सपोर्ट आहे त्याला. पण आणखी सपोर्ट पाहिजे त्याला ना. 6 सपोर्ट पाहिजे. क्रॉस ते सोडले का त्याला परत आयुष्य नवीन आयुष्य नाही. ते माणसाने मारलं तरच. आपण कसं आपण कपडे बदलतो ना. म्हणून निसर्गाची कला आहे ना. ज्याच्या प्राण्याला त्याच्या प्राण्याला माणूसच हा डेंजर प्राणी. हो बरोबर. एवढं स्वार्थ माणसं एवढं कोणा करत नाही. बरोबर. सगळ्यात खतरनाक प्राणी कोण असेल तो माणूस. सगळे एकत्र राहतात नाही काय. माणूसची माणसाचा करतो. बाकी कोण समजून येऊ शकतात. जसे इंग्रजकालीन जे असेल आपले भगतसिंग असेल किंवा जे शूरवीर असेल, शहीद असेल, त्यांचंही आपल्याला वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून महाराजांचं वाचन करावं. त्यांचे ग्रंथ वाचावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असेल, राजर्षी शाहू महाराज असेल, की ह्या महामानवाने समाजासाठी जे वीर भगतसिंग असेल, पंजाब देशमुख असेल, ह्या महामानवाने जे कार्य केलं त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, फुले या महामानवांचे विचार जर तुम्ही आत्मसात केले, त्यांचे ग्रंथ जर वाचले, त्यांचे जीवन चरित्र जर वाचले, तर तुम्हाला जगायचं कसं आणि बोलायचं कसं, चालायचं कसं हे सगळं समजणार. आज म्हणजे तुमची वाणी आणि लेखणी ही कशी वापरायची त्याच्यामुळे समजणार. आणि जर तुम्हाला ते वाणी आणि लेखणी जर वापरता आली, जगात कोणत्याही कोपऱ्यात जा, जगात विश्वामध्ये कोणत्याही ठिकाणी जा, तुम्ही उपाशी मारणार नाही. तुम्हाला कधी त्यासाठी भाकरीची भाषा आली पाहिजे. म्हणजे जे तिथे जे पिकतं ते विकतं तसं करायला पाहिजे. म्हणून माणसाने तसं केलं पाहिजे. वाचलं पाहिजे. पुस्तकं नवीन साहित्य वाचन करावं. साहित्य वाचल्याशिवाय माणूस कळणार नाही. आपण तर महाराजांच्या काळात काय चांगल्या जागा खूप अप्रतिम अशी सरांनी माहिती दिली आपल्याला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा हा प्रवास आहे नक्की सांगा. तोपर्यंत घेऊ आपण निरोप आणि असंच आपल्या युट्यूब चॅनलला सहकार्य करा. मित्रांनो, आपला निरोप. काळजी घ्या सर्वांनी. भेटूया नवीन व्हिडिओ सहित लवकरच.